शरणू शरणार्थी सगळ्यांना एक 5 मिनिटात सुरू करूया. पाटील मॅडम. हा, शरणू शरणार्थी ताई. सर्वांना शरणू शरणार्थी. अभिषेक सर, सुरू करायचं की 5 मिनिटं थांबायचे आपल्याला? हॅलो हॅलो. हा अभिषेक सर, 5 मिनिटं थांबायचंय की हॅलो. सुरू करूया? नाही, चालू करूया. हा चालेल. 5 मिनिटात. चालेल, 5 मिनिटात सुरू करूया आपण. 5 मिनिटं थांबूया आपण. हो चालेल, 5 मिनिटात गुणाताई सुरू करूया. आपल्याकडे लिंगराज गुणाताई जॉईन झाले, तर त्या वचन गायन करतील. त्याच्यानंतर आपण चालू करूया. ओके ओके. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सगळ्यांना शरणू शरणार्थी. सधन बांधती देवालय, सधन बांधती देवालय, देवा गरीब मी काय करू, देवा गरीब मी काय करू, देहच माझे देवालय, देवळाचे खा माझे पाय, मस्तक माझे सुवर्ण कळस, मस्तक माझे सुवर्ण कळस, स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश, स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश, परिसावे बा कुडल संगम, देवा देवा कुडल संगम, देवा देवा, सधन बांधती देवालय, देवालय, देवा गरीब मी काय करू, देवा गरीब मी काय करू. सगळ्यांना शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी. सर्वांना भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. साप्ताहिक ऑनलाईन अनुभव मध्ये उपस्थित सर्व शरण बांधवांना माझा भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. आज या अनुभव मंडपाचा
10वा दिवस 10वं सत्र आपण ऑनलाईन पद्धतीने साजरं करत आहोत. आजच्या या ऑनलाईन व्याख्यानाचा विषय आहे बसवादी शरणांच्या आंदोलनातील स्त्रिया. आज आपल्या ऑनलाईन अनुभव मंडपामध्ये उपस्थित आहेत. बसवादी शरणांच्या विचारांचे विशेष अध्ययन करून त्यांनी आजपर्यंत अनेक व्याख्यान ऑनलाईन माध्यमातून दिलेली आहेत. प्रत्यक्ष वेगवेगळ्या कार्यक्रमांना प्रत्यक्षात उपस्थित राहून त्यांनी आपली उपस्थिती नोंदवलेली आहे. बसवादी शरणांच्या वचनांचं सखोल अध्ययन करून आपले विचार मांडण्यामध्ये त्यांनी अग्रणी भूमिका घेतलेली आहे. बसवादी शरणांच्या काळामध्ये स्त्रियांना असणारे मुक्त स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने दोन भेद आहेत. आणि या दोन्ही भेदांना बाजूला ठेवून खऱ्या अर्थाने आतला चैतन्य रूपी आत्मा हा खऱ्या अर्थाने परमात्म्याचा अंश आहे अशा अर्थाने बसवादी शरणांनी नवचैतन्यवाद आपल्या समोर मांडलेला आहे. खऱ्या अर्थाने आज अभिषेक सर आवाज ब्रेक होतोय. अभिषेक सरांचा आवाज ब्रेक. हॅलो पाटील मॅडम, आवाज येत नाही. अभिषेक सर आवाज येत नाही. मला असं वाटतं पाटील मॅडमने सुरुवात केली पाहिजे, कारण अभिषेक सर जिकडे तिकडे आजूबाजूला डिस्टर्बन्स पण आहे आणि त्यांचा आवाज ऐकू येत नाहीये. दैवशाला मॅडम तुम्ही सुरू करू शकता. त्यांनी पार्श्वभूमी मांडली आहे की आज आपण काय कुठल्या विषयावर बोलत आहोत. मॅडम शरणू शरणार्थी तुम्ही सुरू करू शकता. हो, शरणू शरणार्थी, सर्वांना शरणू शरणार्थी. विश्वगुरु जगद्गुरु क्रांती सूर्य नायक स्त्री उद्धारक महात्मा बसवांना व 770 शरणगण यांना माझा विनयपूर्वक शरणू शरणार्थी. तसेच माझे इथे जमलेले सर्व व आतुरतेने मी शब्द जे सांगणार आहेत ते ऐच्छा असणारे सर्व शरण व शरणींना नम्रपूर्वक शरणू शरणार्थी. माझा आवाज येतोय ना सर्वांना? हो आवाज. हो मॅडम तुमचा आवाज येतोय. बसवांना आपल्या कर्तृत्वाने जगाचे दिपवणारे एक जगज्योती महात्मा बस आणि या भुवनाचे भाग्य म्हणजेच बसवांना या युगाचा उत्साह बसवांना 12वे शतक हा मध्ययुगीन व एक महत्वपूर्ण कालखंड होय. आणि या कालखंडामध्ये कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बागेवाडी येथे 25 एप्रिल 1105 मंगळ या दिवशी बसवांचा जन्म झाला. आणि मंगलांबिका आणि वडील हे मादीराज यांच्या उदरी हे पुत्ररत्न जन्माला आले. आणि बसवांना एक आका नागाई बहीण होती आणि देवराज नावाचे एक वडील बंधू होते. भारताचा इतिहास धर्म साहित्य संस्कृती व परंपरेने व्यापलेला भारतीय संस्कृतीचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी पुरुषाबरोबरच असंख्य स्त्रियांनीही अमूल्य योगदान दिलेले आहे. एवढेच योगदान दिले आहे, परंतु पुरुष प्रधानचा बाळगणारा इतिहासकारांनी स्त्री पराक्रमाचा इतिहास विस्ताराने लिहिलेला नाही. काही मोजकी नावे सोडली तर इतिहासकालीन भिन्न राहिली. विशेषपणे 12व्या शतकात स्त्री चळवळ भारतीय इतिहासकारांनी दुर्लक्षितच केली म्हणावी लागली. तरी मी काही स्त्रियांबद्दल बोलण्याचा थोडा प्रयत्न करते. तर आका नागाई यांचा जन्म विजापूर जिल्ह्यातील येथे
व मादांबिका यांच्या पोटी झाला. या दाम्पत्याने सुसंस्कारांना वाढवले. आकाशच्या अत्यंत चाणाक्ष व हुशार होत्या. आई वडिलांच्या दैनंदिन आचरणातील गोष्टीबद्दल आईकडे नेहमीचा प्रश्न उपस्थित आणि स्त्री पुरुषात लागणारा भेदभाव त्यांना अधिक असह्य वाटत असे. बालबसव व नागांच्या भेदण्याविषयी चर्चा होई. बसव व नागाई हे दोघे बुद्धिमान होते. एकमेकांच्या प्रश्नांना उत्तरे होती नाहीत तर ते मादिराजांकडे जात आणि आपल्या मनातील प्रश्नाचे काबू ते मिटवी. शतकांशतके चालत आलेल्या परंपरा मोडणार तरी कशा? आपण समाजातील प्रतिष्ठित लोक, आपण प्रथा मोडल्या तर लोक काय म्हणतील असे मादिराजांना वाटायचे. तर बसव नागाईच्या बुद्धिचातुर्याने आनंदित होणारे आई वडील कधी कधी चिंतितही होत असत. नागाईचे बालपण सुखात गेले. बसवासोबत त्या मोज मजा करीत. बसवांनाही आपल्या ताईवर खूप प्रेम करत. बहीण भावाचे एक अतूट बंधन त्यात निर्माण झाले होते. रक्तसंबंध क्वचितच भक्ती संबंधात परिवर्तित होत असतात. महाराष्ट्रातील भक्ती चळवळीत ज्ञानेश्वर मुक्ताईचे असेच उदाहरण देता येईल. रक्तसंबंधी बहीण भाऊ भक्ती संप्रदायात गुरु शिष्य होतात. आजगण्णा मुक्तायका हे एक अप्रतिम उदाहरण म्हणता येईल. लिंगांग सामरस्या उन्नत अवस्थेला पोहोचलेले हे भक्ती संबंध संत ज्ञानेश्वर जग रहाटीला कंटाळून दार बंद करून बसल्यावर लहान मुक्ताई म्हणते, चिंता क्रोध मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वर मुक्ताई, अजगण्णा मुक्ताक्का तसेच बसवांना नागाई हे भक्तिबंध उपमातीत आहे आणि बसवांनाच्या जीवनाचा पूर्वार्ध अक्का नागाईच्या प्रेमाने व्यापलेला आहे. नागाईचे वात्सल्य प्रेम मात्र स्वरूपी होते आणि बसवांना हा आपला शिशु आहे असे त्यांना वाटत असे. बसवांना विषयी अतीव प्रेम व्यक्त करताना त्या म्हणतात की बसवाला जन्म दिलेली मी बाळांतीन, बसवाला प्रेमे कुरवाळी ते मी, बसवा संगन बसवा जय तू बसवा, संगन बसवलिंग या जय तू, बसवाला मला भेदभाव नाही, बसवासी माझ्या जुळल्या राशी, बसव प्रिय चन्न संगय्या, बसवाला जन्म दिलेली बाळांतीन मी, बसवा बसवा बसवा. बसव प्रेम तरंगात न्हालेली नागाई आनंद सागरात बुडी घेते आणि नागाईचे प्रेम वात्सल्य धारण करून बसवाला प्रेमाने ती कुरवाळते, त्याचा जय जयकार करते. बसवाचे मातृत्व आपल्याकडे घेऊन बसव आणि मी दोन नसून आम्ही एकच आहोत या अद्वैताचे विशाल दर्शन आपल्याला ती घडवते. अक्का नागाईचे व्यक्तिमत्व जीवनाशी थोडक्यात माहिती घ्यायची झाली तर अक्का नागाईचा विवाह शिवदेव यांच्या सोबत होतो. पुढे त्यांना चन्न बसवांना पुत्ररत्न प्राप्त होतात आणि महात्मा बसवांनांनी समता प्रस्थापित करण्यासाठी इष्टलिंग आविष्कार घडून आणला. ही समतेची पहिली दीक्षा अक्का महादेवीने घेतली आणि शतकानुशतके पारतंत्र्यात जगणारी स्त्री ही मुक्त झाली. स्त्री पुरुष हा लिंगभेद मावळला, तिची अस्पृश्यता विंटाळ व पवित्रता नष्ट झाली. अक्का नागाई आपल्या शब्दात सांगतात की माझे कुलसूतक नष्ट केले बसवांनांनी, माझे छलसूतक नष्ट केले माझ्या बसवांनांनी, माझे तनुसूतक नष्ट केले बसवांनांनी, माझे मनसूतक नष्ट केले माझ्या बसवांनांनी, मम प्राणसूतक नष्ट केले माझ्या बसवांनांनी, बसवा प्रिया चन्न संगय्या, हृदय कमलात निज निवासी केले मम पिता संगन बसवांनांनी. महात्मा बसवांनाच्या समाज परिवर्तनाच्या कार्यास नागाईची मोलाची साथ मिळाली. दासोह भवनातील प्रसाद व्यवस्था नागाई निलंबा व गंगा अंबिका करीत असत. अनुभव मंडपात येणाऱ्या शरणींना साक्षर करण्यात नागाईचा सिंहाचा वाटा आहे. 12व्या शतकात पहिली शिक्षिका म्हणजे माझी अक्का नागाई होय. अक्का नागाईच्या जीवनाचा पूर्वार्ध बसवांनी व्यापलेला आहे तर उत्तरार्ध हा चन्न बसवांनांनी व्यापलेला आहे. चन्न बसवांना सारखा शटस्थल चक्रवर्तीला जन्म देणारी नागाई ही धन्य होय. मला नागाई माता नागाई आणि मामा बसवांना यांच्या सहवासात वाढलेले चन्न बसवांना शटस्थल सिद्धांताचे ते सार्वभौम राज्य होते. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिनी लोकी झेंडा ही संत वाणीच फळाला आली आहे. कल्याणच्या प्रतिक्रांतीनंतर बसवांना कुडल संगमला गेले
आणि शरणांची वाताहात झाली. वचन साहित्याच्या रक्षणासाठी चन्न बसवांनाच्या नेतृत्वाखाली शिवदेव, अक्कानागाई, गंगांबिका, माचीदेव, कक्कय्या, कल्याणी, चौडय्या, चंदय्या अशा कित्येक शरणांचा गट उळवीच्या दिशेने निघाला आणि बिजळांचा पुत्र सुविदेवचे सैन्य पाठलाग करीत होते. अशा वेळी अक्कानागाईने आपल्या शरणामध्ये धैर्य आणि आत्मविश्वास भरला आणि उळवीच्या मार्गावर आगेकूच करत असताना सैन्याची लढत लढत माचीदेव व कक्कय्या धारातीर्थ पडले आणि उळवीच्या घनदाट अरण्यात खडतर प्रवास, सततचा पाऊस, दमट हवामान आणि अन्नाची तर मारामार अशा परिस्थितीत चन्न बसवांना एका काळ रात्री लिंग एक्के झाले. त्यावेळी माझ्या अक्कानागाईला काय वाटले असेल? माझी अक्कानागाई व्याकुळ स्थितीत रडत रडत त्या उळवीचा रस्ता तुडवीत वचन साहित्य घेऊन पुढे जात होत्या. त्यांचे दुःख हे अनावर झाले होते, तरी पण त्यांनी वचन साहित्य सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवले व त्यांचे रक्षण करत आपले जीवन कल्याणच्या आठवणीत दिवस घालवत होत्या. बसवांना व चन्न बसवांनाच्या जाण्याने अक्कानागाई मनाने खूप खचल्या होत्या. शरीरही साथ देत नव्हते. त्या तुंगी नदीकाठच्या तरीकिरे जिल्हा चिकनमंगळूर येथे आल्या. अक्कानागाईचे थकलेले शरीर रात्रीची विश्रांती घेत असताना कलेवर नेहमीसाठी चिरविश्रांत झाल्या. शरणांची लेक लाडकी अक्का महादेवी माता, बहुस्पर्शी बहुविषय स्पर्शी असलेली ही अक्काची वचने आजही मुखातून सहज निघतात आणि अक्काची वचने ही लोकम्हणी बनली आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणात आहेत. अक्कांच्या वचनांचा वचन जागर होत आहे. महादेवी अक्काविषयी पाळणे लोकगीते गायले जातात. अक्कांची जयंती साजरी होते आणि महादेवी अक्कांचे चरित्र, वचने, अक्कांचे छायाचित्र हे घरोघरी दिसतात. अक्कांचे जन्मस्थळ उडुतुडी, बंदरवणी आणि कदळीबन पाहण्यासाठी उत्सुकता लोकांमध्ये आजही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. अर्थातच अक्कांचा प्रभाव 900 वर्षानंतर आजही समाज मनावर राज्य करत आहे आणि अक्काच्या ठायी असलेले धैर्य, प्रसंगावधान, ज्ञानवृत्ती, निसर्ग प्रेम, पर्यावरण रक्षण, विचार व अभिव्यक्त स्वातंत्र्य, स्थिर प्रज्ञा, निर्मोह चरित्र, सदाचार, अनुभव, प्रामाण्यता, स्त्री स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिक न्यायदृष्टी, निसर्ग चक्राचे विज्ञान, सूक्ष्म निरीक्षण दृष्टी, प्रज्ञा, प्रतिभा व विवेकशीलता हे आजच्या स्त्रियांनी आत्मसात केले पाहिजे. बुवा बाबाच्या नादी न लागता बुद्धिवादी विचारांचे पुस्तके वाचायला हवीत. वडाच्या झाडाला फेऱ्या न घालता, बेलाचे पाने, फळे, फुले न ओरबडता वटवृक्षे, बिल्ववृक्षे लावून त्यांचे संगोपन केले पाहिजे. व्रत, वैकल्य, उपवास, नवसायास त्यागून आता विज्ञानवादी बनायला हवे. मंदिराच्या गाभाऱ्यात व चौथऱ्यावर जाण्यापेक्षा आता महिलांनी संसदेमध्ये, राष्ट्रपती भवनामध्ये, एवढेच नाही तर मंत्रालयात, राज्यभवनात, विधिमंडळात, न्यायमंडळात, कायदे मंडळात, विद्यापीठात, शाळा महाविद्यालयात आणि ग्रंथालयात जायला पाहिजे. महादेवी अक्कांचा हाच खरा संदेश आहे आपल्यासाठी. मठ, महाराज, दांभिक, मंदिर, मध्यस्थाच्या नादी न लागता वचन साहित्य यांचे वाचन करावे. महिलांनी सत्ताधीश, न्यायाधीश, कुलपती, राष्ट्रपती व्हावे, यातच त्यांचा विकास आहे. आणि बुवा बाबाच्या आश्रमात, मठात व मंदिरात या प्रवचनात 80% प्रमाणात गर्दी करणाऱ्या या महिलाच आहेत. महिलांना विवेकवादी विचारांकडे कधी येणार आहेत, हा खरा प्रश्न आहे. बसवकालीन शरणींनी अज्ञान, अंधरूढीचा धिक्कार करत समता, स्वातंत्र्य, बंधुता व विवेकदारांचा मार्ग अनुसरला. म्हणून आजच्या महिलांनी त्यांचं मार्गक्रम करत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्याची वेळ आली आहे. महिलांनी आता बाह्य सौंदर्याबरोबरच ज्ञान सौंदर्य वाढवले पाहिजे. घरात ग्रंथालय निर्माण करावे, विवेकवादी वचनांची पुस्तके वाचावीत, बुद्धिवादी वचन साहित्य वाचावे व बुद्धिवादी बनावे. केव्हा तरी अवडंबर न करता दंभ व दांभिकतेला अधिकारत नैतिक व विवेकवादाचा पुरस्कार करावा, हीच खरी स्त्री मुक्ती आहे. बसववादी शरणांची वचने स्त्री स्वातंत्र्याचा जाहीरनामाच आहे. गौतम बुद्ध व महावीरांच्या काळानंतर बसवांनाच्या काळात स्त्री उद्धाराचे फार मोठे काम झाले. समस्त स्त्री वर्गाला हक्क मिळवून देऊन कर्तव्याची जाणीव करून दिली. स्त्रियांना सामाजिक न्याय मिळवून दिला.
स्त्रियांनी आपल्या वचनाद्वारे विद्रोह मांडला आणि याच्यामध्ये शरण जडरदाशिम्या आपल्या वचनात म्हणतात की स्तनकेश वाढले की स्त्री म्हणती, दाढी मिशा आल्या की पुरुष म्हणती, आतील आत्मा स्त्री नव्हे की पुरुष नव्हे रामनाथा. खरोखर आहे, बाह्य अंगाने आपण स्त्री पुरुष म्हणतो, परंतु मन, ज्ञान, इच्छा व भावना यांना स्त्रीत्व पुरुषत्व नसते. स्त्री सहचरणी आहे, ती गुलाम नाही की ती परमार्थातील धोंडही नाही. स्त्री माया नव्हे, आपल्या मनातील आशा हीच माया आहे. माया बाहेर नाही, आत नाही. स्त्रीचा तो मासिक धर्म, तो देहाचा धर्म आहे, त्यामुळे जग टिकून आहे. स्त्रीला विंटाळ नाही, मासिक धर्म हा व विंटाळ पवित्र नाही, तर ती नवनिर्मितीची प्रक्रिया आहे, तिला सुतक नाही. स्त्रीच्या पोटी पुरुषाने जन्म घेतला, मग ती कनिष्ठ कशी असू शकते हो? परस्त्री ही पार्वती समान आहे. परधन व परनारी पासून दूर राहणे हाच खरा शरण जीवनाचा मार्ग आहे. परस्त्री ही माते समान आहे. स्त्रियांचे ऋतुचक्र ही एक नैसर्गिक क्रिया आहे, तो देहाचा धर्म आहे. तो विंटाळ नव्हे तर अपत्य प्राप्तीची पूर्व तयारी आहे. तो अपवित्र नसून तो अनिवार्य आहे. विंटाळ नसून देहिक नैसर्गिक क्रिया आहे. ऋतुचक्रामध्ये 14 दिवसानंतर स्त्री बीज तयार होत असते आणि पुरुष बीज गर्भाशयात पुरुष बीजाची ते वाट पाहत असते. स्त्री आणि पुरुषांचे मिलन होऊन जर पुरुष बीज गर्भाशयात गेले तर गर्भधारणा होते आणि मिलन नाही झाले तर स्त्री बीज कुजून ते पाणी व रक्त होऊन गर्भाशयातून बाहेर पडतात. त्यालाच आपण मासिक धर्म किंवा ऋतुचक्र म्हणतो. हा स्त्रियांच्या देहाचा धर्म आहे, तो विंटाळ किंवा अपवित्र नाही. हाच उपदेश 12व्या शतकात शरणांनी केला. आजच्या स्त्री शक्तीने हा सिद्धांत समजून घेणे आवश्यक आहे. बसववादी शरणांचा स्त्रिया संदर्भातील अत्यंत प्रगत विचार आजच्या स्त्री शक्तीने समजून घ्यावा, हा सांगण्याचा उद्देश आहे. अक्कांनी स्त्रियांचे दर्शन घडवले. आपण पाहतो की आज आमच्या स्त्रियांना मंदिरात किंवा दर्ग्यामध्ये प्रवेश नाही, पण बसवांनांनी स्त्रीला इष्टलिंग साधनेचा हक्क दिला आणि देव गळ्यात बांधला. स्वहस्ते इष्टलिंग साधनेचा हक्क दिला म्हणून स्त्रीला मठ किंवा मंदिरात जाण्याची गरज काय? कारण 24 तास त्यांच्या गळ्यामध्ये देव आहे. तो सोडून अन्यत्र भटकणे म्हणजे ते खऱ्या देवाला सोडून खोट्या देवाच्या मागे जाण्याचा तो प्रयत्न आहे. एकटा पुरुष आणि एकटी स्त्री अपंग असते, म्हणून सतीपती सहजीवनाला शरणांनी परिपूर्ण जीवन असे म्हटले आहे. आणि बसवांनांनी 12व्या शतकामध्ये सती प्रथा, केशवपण, बालविवाह, देवदाशी, वाघ्या मुरळी, जोगतिनी, गणिका पद्धती, विंटाळ, मुली देवाला सोडणे या अंधरूढीवर बंदी घातलेली आहे आणि विधवांचे पुनर्विवाह लावले. बालविवाहावर बंदी घातली आणि वेशांचा उद्धार केला. त्यांचे लग्न लावून दिले आणि त्यांना सन्मार्गावर आणले. हा स्त्री सुधारणेचा विचार आजच्या स्त्री शक्तीने समजून घेतला पाहिजे. उघडे नागडे जटाधारी होण्यापेक्षा त्यांनी सदाचारी बनायला हवे. पूजा अर्चना नसे नेम, मंत्रतंत्र नोहे नेम, धूप दीप नोहे नेम, परधन परस्त्री परदैवताच्या आहारी न जाणे हाच आमचा नित्य नेम, हाच आमचा नित्य नेम. आजच्या विज्ञानवादी युगामध्ये माता भगिनी व्रतवैकल्य आणि कर्मकांडात बुडालेल्या आहेत, परंतु पूजा अर्चनेचा खरा अर्थ आहे जीवनाचे खरे तत्वज्ञान समजून शाश्वत आनंद किंवा समाधान म्हणजेच कैलास किंवा मोक्ष होय. अर्थात हा आनंद इतर लोकात म्हणजे विश्वास नव्हे तर या भूतलावरच आहे. तो प्रत्येक स्त्री पुरुषाने आपल्या प्रमाणिक कर्मातून शोधला पाहिजे, नव्हे तर तो मिळवला पाहिजे. यासाठी समाजातल्या प्रत्येक घटकाने कर्तव्य तत्पर राहिले पाहिजे. त्यातच मानवी जीवनाची सार्थकता आहे. व्रत दुधाचे, दुधावरील साईचे, न मिळता साय व्रत खिचडीचे, व्रत लोण्याचे, व्रत गुळाचे, देखीला न मी अंबिल व्रताचा. कुडल संगयाच्या शरणगणातील थोर आमचा अंबिल व्रती मातंग चन्नया. आषाढ सरत आलेला आहे, श्रावण महिना सुरू होणार म्हटलं की सणवार आणि व्रत वैकल्यांची रेलचेल असते. आजच्या विज्ञान युगात आमची भगिनी व्रत वैकल्यामध्ये अग्रभागी आहे. वास्तविक स्त्री ही पुरुष निसर्गाचीच निर्मिती, परंतु पुरुष वर्चस्ववादी तर स्त्री ही दुबळी आहे. एक शोषक आहे तर दुसरे शोषित आहे, एक ज्ञानी तर दुसरे अज्ञानी आहे, एक स्वतंत्र तर दुसरे पारतंत्र्यात आहे. केवढा हा विरोधाभास! अगदी प्राचीन काळापासून स्त्री ही सर्व सहन करत आलेली आहे. ती कुणाच्या तरी बंधनात सतत अडकत जात आहे. आपल्याला माहित आहे की
फुंकीन मी रणशिंग, स्त्री न चबला मी दीन, ही नऊ नका स्त्रीला समजून हीन, बंधूंनो लक्षात ठेवा, मीही पुरुषा समान घालीन कासोटा धैर्यांचा, धारण करीन कवच स्वाभिमानाचा, लावीन तिलक शिवप्रेमाचा. स्त्रीला हीन, गौण किंवा कनिष्ठ समजून तिच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांना अक्का महादेवीने खूप धैर्याने उत्तर दिले आहे. आणि स्त्रीला गौण म्हणणे अशी चूक करू नका. आणि मोक्ष प्राप्ती किंवा मुक्ती ही केवळ पुरुष वर्गाचीच मक्तेदारी नसून स्त्रियाही या पदाला पोहोचू शकतात. 16 डिसेंबर 2012 दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेला आज जवळजवळ 14-15 वर्ष झालेत. पशुलाही लाजवेल असे अमानुष कार्य. निर्भया शेवटच्या श्वासापर्यंत मृत्यूशी झगडत राहिली. जीवनात कधीच हार मानायची नाही, लढत राहायचं असं समस्त स्त्रीवर्गाला संदेश देत तिने जगाचा निरोप घेतला. त्या निर्भयास माझा सलाम. आज स्त्रिया सबला आणि सक्षम बनत आहेत. घराचा उंबरठा तिने कधीच ओलांडलेला आहे आणि जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात जसे की समाजकारण, राजकारण, अर्थकारण, अभियांत्रिकी, व्यवस्थापन इत्यादी ठिकाणी तिने आपला ठसा उमटवलेला आहे. परंतु ती दुसरीकडे अन्याय अत्याचाराला बळी पडत आहे. 12व्या शतकात अक्का महादेवीने प्रचंड आत्मविश्वास आणि निर्भयता आणि निर्भीडता स्वतःच्या आचार विचारातून सिद्ध केलेली आहे. म्हणूनच स्त्री स्वातंत्र्याची आणि स्त्री मुक्तीची ही आद्य प्रणिती ठरते. स्त्री व्यक्तिमत्वाचा शोध घेतला असता काळानुरूप ती संघर्ष करीत स्वतःला सिद्ध करीत आली आहे. त्यातूनच स्वप्रतिमा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान जागवला. स्त्री देखील पुरुषाप्रमाणे एक स्वतंत्र व्यक्तिमत्वाबरोबरच एक माणूस आहे. स्त्री देहाच्या पलीकडे जाऊन स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला आणि इतिहास घडविला. धर्म, जात, वर्ण, वंश, लिंग या बाबी गौण आहेत. तिची गुणवत्ता श्रेष्ठ आहे. 12व्या शतकात अनेक वचनकार स्त्रिया होऊन गेल्या. या सर्व श्रेणीमध्ये माझे आध्यात्मिक क्षेत्रात अक्का महादेवीने स्वतंत्र व अढळ स्थान निर्माण केले आहे. भक्ती, ज्ञान, वैराग्य, निष्ठा आणि वचन निर्मिती यातून तिने आपले जीवन ललाटभूत केले आहे. अक्का कर्नाटकची मीरा पण म्हणतात. त्यांच्या वचनात ग्रीक शेफियांची कल्पकता, काश्मीरच्या ललेश्वरांची योग साधना आणि राजस्थानच्या मीरेची भक्ती साधना आणि तामिळच्या अडाळकंतीचे आत्मसमर्पण व महाराष्ट्राच्या मुक्ताईची प्रौढता जाणवते. केवढे हे थोरपण! अक्का महादेवी एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेली मुलगी. बालपणापासूनच धार्मिक संस्कारात वाढल्याने परमेश्वराविषयी एक असीम भक्ती, श्रद्धा आणि भाव तिच्या ठायी दृढ झाला होता. लौकिक सुखापेक्षा शाश्वत सुखाच्या शोधात अनुरक्त झाली होती. विवाह, पती, संसार, संतती या लौकिक जगातील भावबंधनात न अडकता त्या बाहेर पडल्या. त्यांनी शिक्षण घेतले. वेद, उपनिषदे, समृद्धी पुराणाचे सखोल अभ्यास केला. धर्म आणि श्रद्धेच्या नावावर चाललेल्या ढोंगीपणावर ती हल्ला चढवते. स्त्री जातीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पेटून उठते. महादेवी अल्पवयीन असतानाच तिच्यावर राजाची नजर पडते. तिचे अनुपम सौंदर्य पाहून राजा कौशिकाला लग्नाची मागणी घालतो. सत्तेपुढे शहाणपण पण चालत नाही म्हणतात, पण महादेवी चतुर असते. आपल्या आई वडिलांना संकटातून मुक्त करण्यासाठी ती काही अटीवर राजाला लग्नासाठी होकार देते. राजप्रसादातही तिचे वैराग्य चालूच असते. गुरु, लिंग, जंगम भक्ती ती तल्लीन होते. महात्मा बसवांनाच्या शरणसती लिंगपती या तत्वानुसार पुरुष आणि स्त्री या दोघांचा पती एकच इष्टलिंग पती असल्याने या तत्वात स्त्री पुरुष असा भेद आढळत नाही. महादेवींची भक्ती ही मधुरा भक्ती. यात भक्त स्वतःला पत्नी, लिंगाला पती समजून जीवन व्यतीत करीत असते. त्यामुळे अक्का महादेवी ही मधुरा भक्तीची ऊर्जा होय. काम वासना सक्त झालेला राजाने महादेवीने घातलेल्या अटीचे उल्लंघन करतो आणि आपलं चारित्र्य हनन करणाऱ्या राजावर ती तुटून पडते आणि म्हणते, हे मूर्ख राजा, हाताने अंगावरील पातळ धरू शकतोस, पण अंगावरील काया धरणे अशक्य आहे. अंगावरील वस्त्र उभारणे ओढून काढू शकतोस, म्हणून शरीरातील निर्वाण ओढणे साध्य नाही. चन्न मल्कार्जुनाचे वस्त्र अंगावर असता मला लौकिक वस्त्राची काय पर्वा, असे म्हणून तिने आपल्या
विपुल केस संभारात काया झाकून राजप्रसादाबाहेर पडते. केवढे हे मनोधैर्य, केवढा हा त्याग. महादेवीचे हे कठोर वैराग्य म्हणजेच दिगंबरत्व, विरहाची निर्भयस्था होय. लौकिक देहाबद्दल बोलताना ती म्हणते, देह म्हणजे काय आहे? मांसाचा पिंजरा आहे, मूत्राचे गाडगे आहे, हाडाचा सापळा आहे आणि रक्ताचा जलाशय आहे. असे असताना त्यावर आसक्त होणाऱ्या जीवाला ती मूर्ख समजते. शिवभक्तीची चरणसीमा जगाला छाती ठोकपणे सांगणारी ही अक्का अध्यात्मात किती पुढे गेली होती असे दिसून येते. हे सर्व कशामुळे तयार झाले तर शिवलिंगावरील निष्ठा, जीवनविषयीचे सखोल चिंतन आणि ज्ञानामुळे. महादेवी व्यक्तिमत्वाला एका निर्भयतेचे वलय प्राप्त होते. कल्याणला जाताना दाट अरण्यात एकटी हिंडताना तिला कशाचीही भीती वाटत नाही. म्हणून ती सांगते की माझे कोणी नाही म्हणून मी शोक करीत नाही. या जंगलात फिरत असताना माझे कोणी नाही म्हणून मी शोक करीत नाही. मी तलवारीच्या पात्यावर झोपते आहे. आकाश कोसळले तर मी वेणीतील फूल गळून पडले असेच मी मानीन. या वचनातून महादेवीने कडकडीत वैराग्य व प्रचंड आत्मविश्वास प्रगट केलेला आहे. निर्भयता, निर्भीडता या गुणामुळेच ती स्त्री समतेचा हक्क बजावू शकली. अक्का महादेवी लोकनिंदेला तर कधीच घाबरली नाही किंवा तिने ती जुमानली सुद्धा नाही. लोकनिंदेचा अर्थ असा लावते की ज्या झाडाला मधुर फळे असतात त्या झाडाला लोक दगड मारतात. त्यात अक्कांना गैर असं काही वाटत नाही. समस्त स्त्री जातीला संदेश देताना त्या म्हणतात, बाईचा जन्माला आलो म्हणून कधीच उदास राहायचे नाही. अध्यात्माचा खरा अनुभव देहाच्या पलीकडे असून तिथे स्त्री पुरुष असा भेद मुळीच नाही. ती म्हणते, दिसण्यास स्त्री असेल म्हणून काय झाले? बल पुरुषाचे बनले बसवा तुमच्या दयेने. मी स्त्री आहे म्हणून काय झालं? माझ्यामध्ये ताकद ही पुरुषा एवढीच आहे. कोणतेही शस्त्र हाती नसताना अबला असणाऱ्या स्त्रीला ती सबला असल्याचे तिने सिद्ध करून दाखवले. आणि संकटांना सामोरे जाताना अक्का महादेवीने सर्वात मोठे भांडवल म्हणजे आत्मिक व नैतिक सामर्थ्य होय. त्या बळावर प्रकृतीलाही जिंकू शकली आणि शरीरालाच देव मानणाऱ्या समाजाला आत्म्याच्या सामर्थ्याची खरी ओळख अक्का महादेवीने करून दिली. अजून एका वचनात त्या म्हणतात की कामास जिंकले हो बसवा तुमच्या दयेने, सोमदराशी अलिंगिले बसवा तुमच्या कृपेने. नावाने नारी म्हणून संबोधिल्यास काय, भावात जसे पुरुष बसवा तव दयेने. अति कामे चन्न मल्कार्जुनास आव्हान देऊनी, दैवत निरसुनी समरसले बसवा तुमच्या दयेने. 12वे शतक म्हणजे बसववादी शतक. ते शतक जसे शरणींनी उजळून टाकले तसे स्त्री शरणींनी देखील आपले अस्मरणीय योगदान दिले. 12वे शतक म्हणजे मध्ययुगीन कालखंड, ज्या काळामध्ये स्त्री साहित्य निर्मितीच काय साधे शिक्षणही घेऊ शकत नव्हती. अशा काळामध्ये कायक मग्न अशरणींनी स्वावलंबी आणि शिक्षित होऊन सामाजिक विषमता व लिंगभेद विरुद्ध आवाज उठविला. शूद्राहुनी शूद्र जीवन जगणाऱ्या स्त्रियांच्या मुक्तीसाठी महात्मा बसवांनांनी खंबीर पाठिंबा व प्रेरणा दिली. त्यामुळे या शरणी स्त्री विमोचनाच्या क्रांतिकार्याच्या ऊर्ध्व ठरल्या. बसववादी शरणांनी सामाजिक, धार्मिक, आर्थिक, आध्यात्मिक, साहित्यिक, नैतिक आदी सर्वच क्षेत्रामध्ये सर्वांगीण क्रांती घडवून आणली. ही क्रांती अद्भुत आणि अपूर्व होती. या क्रांतीची एक विशेषता म्हणजे बसववादी शरणांनी स्त्रियांना पुरुषाप्रमाणे सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्य आणि समानता दिली. स्त्रीमधील सुप्त अशी आत्मशक्ती जागृत करून त्यांना नवी दिशा दिली. त्यामुळे अनेक स्त्रिया उन्नत अवस्थेस आणि गौरवास पात्र ठरल्या. या स्त्री शरणींनी जीवन मूल्ये विकसित केली, ती क्रांतिकारी ठरली आहेत. आजच्या आधुनिक युगामध्ये ही क्रांतिकारी जीवनधारा उपयुक्त आणि अनुकरणीय अशी आहे. बाह्य अंगाने स्त्री रूपात असले तरी माझे स्त्रीत्व संपुष्टात आले असून त्याचा लवलेशही आता माझ्यात उरलेला नाही. मी दिसण्यास स्त्री रूप असले तर माझ्यात स्त्री सुलभ भावना राहिल्या नाही. या जगाशी टक्कर देण्यास, जीवाला सामोरे जाण्यास मी खंबीर आहे. याला फक्त माझ्या बसवांनाची कृपा कारणीभूत ठरली आहे. भक्तीची उत्कंठा आणि विरह व्यथा येथे आपल्याला दिसून येते. पुरुष प्रधान असलेल्या भारतीय
समाजात स्त्रियांना शूद्राप्रमाणे वागवले जात होते. एकेकाळी हिंदू बौद्ध या दोन्ही धर्मांनी सावित्री, मैत्रेय, गार्गी, आम्रपाली, अंबापाली, महाप्रजापती, गौतमी, अहिल्या, लक्ष्मीबाई, मीराबाई, कित्तूरची राणी चन्नम्मा सारख्या महाज्ञानी व वीर वनितांना निर्माण केले. पण मनुस्मृतीने घातलेले स्त्री विरोधांचे नियम बंधन पाहिल्यास स्त्री जर जन्मली नसती तर बरे झाले असते असे वाटते. आणि म्हणून दुराचाराला, त्यांच्या पतनाला स्त्रीच कारण आहे असे हिंदू व ख्रिश्चन दोन्ही धर्म एककंठाने ओरडत होते. ती निर्दयी आहे, आपल्याला नको असताना पुरुषांचा तिरस्कार करणारी, कृतज्ञ आहे, पुरुषांनी तिच्याबद्दल सतत जागृत असावे असे मनुस्मृती सांगते. रात्रंदिवस तिच्यावर लक्ष ठेवले पाहिजे. कोणत्याही बाबतीत तिला स्वातंत्र्य असू नये. म्हणजेच ती तिच्या मनाने कोणासही भेटण्याची सुद्धा इच्छा व्यक्त करू शकत नाही. एवढंच काय, तिच्या नातेवाईकांना सुद्धा तिला भेटण्याची संमती देऊ नये. आणि तिने सर्व कामे घरचे व बाहेरचे केले पाहिजे. कामे करताना जर काही तिच्यावर अतिप्रसंग तिच्यावर ओढवला तर तिला दोरखंडाने बांधून बांबूने मार द्यावा. आणि सदैव ती एकटीच असावी. तिला घटस्फोट घेण्याचा सुद्धा अधिकार असू नये. भारत देशातील महिलांच्या पतनाला मनुस्मृतीच कारण आहे असे बाबासाहेबांनी अनेक उदाहरण देऊन सिद्ध केलेले आहे. यामध्येच एक अजून शरणी आहे, ती म्हणजे माझी समाजसेवी पद्मावती. ती श्रीमंत सेठ पार्श्वनाथ सेठी हे जैन मतांचे होते आणि कर्नाटकातील पुलेगिरी लक्ष्मेश्वर हे नाव त्यांचे. एकुलती एक कन्या पद्मावती जैन संस्कृतीच्या प्रभावाखाली वाढली होती. जैन, वैष्णव, शैव मतांची तिच्यावर संस्कृती लादली होती आणि तिचा अभ्यास झालेला होता आणि ती फार चिकित्सक वृत्तीची होती. जेव्हा त्यांना कल्याणला चाललेल्या सामान्य व अतिसामान्यच्या चळवळीबद्दल ऐकायला मिळाले तेव्हा त्यांनी कल्याणला जाण्याचा निर्णय घेतला आणि त्या कल्याणला जाण्याचा आग्रह धरला. आणि बालपणीच त्यांची आई वारल्या होत्या. मग त्यांचा विवाह झाला आदिनाथाशी आणि मग त्या कल्याणला जाऊन बसवेश्वरांचे कार्य पाहिले, विचार ऐकले आणि कल्याणातून त्या एक मोठी प्रेरणा घेऊन आल्या. त्यांच्याकडे धन दौलत भरपूर होती म्हणून त्यांनी धनाचा योग्य उपयोग करण्यासाठी पद्मावतीने लक्ष्मेश्वर भागामध्ये गोरगरिबांसाठी अन्नछत्रे चालविली, कितीतरी तळे खोदली, कितीतरी विहिरी खोदल्या आणि सामान्यासाठी सार्वजनिक कार्य केली. दोघांनीही वचने रचली. अशीच एक शरणी आहे. मी थोडक्यामध्ये सगळ्यांचं स्पष्टीकरण देणार आहे. तर ही शरणी कोणती आहे तर ही सत्यवती आहे. सत्यवती ही गावाची झाडलोट करणारे काम कायक करणारी एक साधी आणि स्त्री कर्नाटकातील शिवमोगा जिल्ह्यातील शिराळकोप जवळ असलेले हिरेजंबूर हे त्यांचे गाव आहे. तसा नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध बसवेश्वराविषयी अभिमानाने त्यांच्या शिकवणीमुळेच कष्टकरी लोकांना ताटमानेने जगता येत असे. रोजच्या गावाची स्वच्छता करत असत. एके दिवशी त्यांचे भाग्य फळाला आले. पहाटेच्या अंधारामध्ये झाडलोट करत असताना त्यांना एक सोन्या चांदीचे गाठोडे सापडले. पण ते रस्त्यावर सापडले म्हणून त्यांनी ते घेऊन मोहाने घरी नाही नेऊन ठेवले. तर त्यांनी ते गाठोडे घेऊन राज दरबारात गेल्या आणि त्यांनी त्या राजांना देऊन टाकले. सत्यवतीने शंभू जकेश्वर यांच्या नाममुद्रेने ते गाठोडे त्यांच्या स्वाधीन केले आणि त्यांची पुण्याची गगना करू नये अशी लोक करू लागले. लाचारीने कुणाकडे हात पसरू नये की कधी कोणाचे गाठोडे जरी मिळाले तरी त्यास शिवू नये. त्या वचनामध्ये त्यांनी त्यांचा उल्लेख केलेला आहे. आणि निकोप मनाने स्वच्छ प्रतिबिंब पडलेले आढळले आणि जगण्याची श्रद्धा, काम विषयाचा आग्रह आणि मनाची धैर्यता त्यांचे दर्शन आपल्याला घडवते. आपल्या स्पर्श जातीचा दुबळेपणा व दुःखे मागे टाकून त्या प्रतिष्ठेने जगल्या आणि हिरे जबूर येथे त्यांचे मोठे स्मारक सुद्धा आठवण देत आपल्याला उभे आहे. वीरांगना दानम्माचा जन्म 12व्या शतकामध्ये उमराणी तालुका इंडी येथे झाला आणि सोलापूरच्या सिद्धरामेश्वर यांच्याकडून त्यांनी लिंग दीक्षा व शिवयोग साधना
प्राप्त केली आणि त्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झाले. गुरुसिद्ध रामेश्वरांनी सुचविल्यावरून त्यांनी कल्याणला जाऊन बसवेश्वरांची भेट घेतली. अनुभव मंडपचे कार्य त्यांनी जवळून पाहिले. बसवेश्वरांनी त्यांची दासोह सेवाभावी वृत्ती पाहून त्यांचे नाव ठेवले दानम्मा, अर्थातच दानेश्वरी. वचनांची शिदोरी दिली. इतरांना लिंगदीक्षा देण्याचे त्या शिकल्या आणि आयुष्यभर संन्यासी राहण्याची त्यांनी इच्छायुक्त केली. तर बसवेश्वरांनी त्यांना सांगितले, संसारात राहूनही तुम्ही हे कार्य पुढे करू शकता. अशा शब्दामध्ये बसवांनांनी त्यांना समजावले आणि बसवेश्वरांचा समता विचारांचा प्रचार त्यांनी विजापूर, शंख, जत, कवठे महाकाळ, मिरज, सांगली, सोलापूर इत्यादी भागामध्ये केला. त्यांनी कित्येकांना रोगमुक्त केले आणि चालुक्यकालीन सोमेश्वर शिव मंदिर त्यांच्या घराण्याचे कुलदैवत होते. पती सोमेश्वर यांना घेऊन त्यांनी समता प्रबोधनाचे कार्य सुरू केले आणि त्यांनी सनातनी विरुद्ध समतावादी यांच्यात सुरू झालेला कल्याण राज्यातील संघर्ष ऐकून त्या अत्यंत व्यथित झाल्या आणि बिज्जल राजांच्या सैनिकाशी लढण्यासाठी आपल्या परिसरातील तरुण युवकांचे गणाचारी दल त्यांनी तयार केले. शरण विचाराच्या मौलिक वचन साहित्याचे गाठोडे पाठीला बांधून कल्याणहून येणाऱ्या उळवी क्षेत्राकडे जाणाऱ्या अक्का नागलांबिका, गंगा अंबिका, चन्न बसवेश्वर, मडिवाळ माची देव, कक्कय्या आणि इतर अनेक शरण समतावाद्यांना त्यांनी संरक्षण दिले. आघाडीवर राहून संरक्षण मोर्चाचे ते नेतृत्व केले. त्यामुळे लौकिक विचारधन असलेल्या ताडपत्रावरील वचन संग्रह सह्याद्रीच्या कुशीतील म्हणजे उळवी क्षेत्रामध्ये स्वीकृत पोहोचू शकल्या. दानम्माने आयुष्यभर कायक दासोह, इष्टलिंग पूजा या बसव त्रिसूत्रीचा प्रचार करीत श्रीशैल्य सोमेश्वर, कन्याकुमारी, चित्रदुर्ग, उळवी असे भ्रमण केले. देवालया वजा राजांच्या राज्यामध्ये कॉलरा पसरला. लोक देवीचा कोप समजून तो दूर करण्यासाठी मुक्या प्राण्यांचे बळी देऊ लागले. दानम्माने सांगितले की पशु हिंसा करू नका, नर बळी देऊ नका. अशा लोकांना हितोपदेश करू लागल्या. दानम्माची ती केवळ तीर्थयात्रा नसून प्रबोधन यात्राच होती. सांगली जिल्ह्यातील वाडपुरी येथे भीमा नदीच्या किनारी रेवून यादव, राजा महादेव आरस यांनी वीरांगना दानम्मा यांचे देऊळ बांधून एक गाव त्यांना इनाम दिलेला आहे. आणि विजापूर भागातील लोकांची गुड्डापूरच्या दानम्मावर अपार श्रद्धा आहे. तर हे आणि जुन्या भारतखंड असताना मातृसत्ता होती, म्हणजेच आईचे राज्य होते आणि अधिकार हे सर्व आईकडे होते. जेव्हा आई हाताने दळण दळायची त्यावेळेस तिच्याकडे सर्व सत्ता होती. ती स्वतःची कामं स्वतः करायची तेव्हा तिच्याकडे सर्व सत्ता होती. जेव्हा तिच्याकडली कामं हळूहळू पुरुषांनी घ्यायला सुरुवात केली तेव्हा पुरुषांचं राज्य सुरू झालं. अर्थातच की स्त्री जर कमवणारी असली तर स्त्रियांची सत्ता आणि पुरुष जर कमवायला लागले तर पुरुषांची सत्ता. ती सत्ता म्हणजे ते जेव्हा आईच्या हातातलं काम सुटलं आणि यंत्राने सुरू करायला सुरुवात झाली. यंत्र म्हणजेच काय हो, तर दळण दळायचं जातं जेव्हा आईच्या हातातून सुटलं आणि वडिलांच्या हातामध्ये मोठी चक्की गेली किंवा पिठाची गिरणी गेली आणि ते दळण दळून जेव्हा त्यांच्याकडे पैसे उपलब्ध व्हायला लागले तेव्हा पितृसत्ता चालू झाली. जेव्हा आईचा स्वयंपाक हा संपायच्या मार्गावर आला. आता आपण बघत आहोत की मोठमोठ्या हॉटेलमध्ये शेफची आवश्यकता आहे, आईची आवश्यकता नाहीये. तर तेव्हा शेफ स्वयंपाक करू लागले. जेव्हा पुरुष वर्ग स्वयंपाकघरामध्ये किचनमध्ये आले तेव्हा त्यांच्या हातामध्ये ही सत्ता होत गेली. तर मी आता थोडक्यामध्ये दुसऱ्या अजून शरणाविषयी माहिती सांगणार आहे. तर मोळगे मारय्या आणि त्यांची पत्नी महादेवी ही याबद्दल मी थोडी माहिती सांगणार आहे. हे दोघेही राजा राणी होते आणि ते काश्मीरचे राजा राणी असताना ते ऐश आरामात होते. त्यांच्याकडे भरपूर संपत्ती होती, त्यांच्याकडे भरपूर खजिना होता आणि ते अगदी आनंदात असून सुद्धा त्यांच्या कानावर माझ्या बसवांनाची कीर्ती आणि बसवांनाचं कार्य ऐकू गेलं. तेव्हा त्यांना तळमळ सुरू झाली आणि त्यांनी आपल्या राज्यकारभाराचा त्याग केला किंवा राज्यकारभार हा आपल्या मुलाच्या किंवा कुणाच्या तरी हाती देऊन ते कल्याणला आले.
आणि कल्याणमध्ये येऊन शरण जीवन जगू लागले. शरण जीवन जगणं म्हणजे काय, तर त्यांनी राज्य सोडून आल्यामुळे त्यांना कायक करावा लागला. आणि त्यांचं कायक म्हणजे काय, तर मोळी विकून आपला उदरनिर्वाह करणे. आणि मोळी ते लाकडं विकून त्यांनी जे पैसे जमा झाले त्यामध्ये ते दासोह करू लागले आणि त्यांनी आनंदामध्ये कल्याणमध्ये दिवस घालवू लागले. आणि आमची अमुगी देवय्या किंवा रायम्मा यांच्याबद्दल जर बोलायचे झाले किंवा सांगायचे झाले तर सोलापूरचे हे सिद्धराम यांनी कार्यक्रम आयोजित केला होता. आणि तो कार्यक्रम आयोजित केल्यामुळे ते म्हणत होते की सर्वांनी काहीतरी कामाच्या जबाबदाऱ्या घेतल्या पाहिजे. आणि त्या जबाबदाऱ्या कशा घ्यायच्या, तर ते मग एकदा एका अमुगी देवयाकडे येतात आणि ते म्हणतात की सिद्धरामेश्वरांना, तर तुम्ही आमच्या कार्यक्रमात जर येणार असाल तर तुम्हाला आमचे एक काम घ्यावं लागेल. त्यावेळेस अमुगी देवया म्हणतात की आम्ही तुमचे काम करणार नाही, कारण की तुमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग नाही. तुम्ही जेव्हा इष्टलिंग घालाल त्यावेळेस आम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये तुम्हाला मदत करू. हे एवढं यांचं निर्भीडपणे सर्वांना सांगणं सुचवणं. आणि सिद्धरामेश्वरांनी आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी लिंगधारणा करून सिद्धरामेश्वर हे मोठे शरण झाले. शरण मारया लक्कमा हे दाम्पत्य महात्मा बसवांनाची कीर्ती ऐकून बसव कल्याणला येतात. आणि नित्याचा नेम त्यांची इष्टलिंग पूजा करणे, घाम गाळून कायक जंगम दासोह करणे आणि सायंकाळी श्वानुभव दिनक्रम करणे असा त्यांचा कार्यक्रम चालू असतो. आणि लक्कमा व मारया हे दोघेही तांदूळ वेचण्याचे काम करतात. तांदूळ वेचून आपला उदरनिर्वाह करत असत आणि त्यामधूनच उरलं तर दासोह सुद्धा करत असत. एक वेळेस काय झालं, लक्कम्मा आजारी पडल्या आणि त्यांनी आपल्या पतिदेवांना सांगितलं की मारयांना की तुम्ही आपल्याला जेवढे लागतात तेवढे तांदूळ वेचून आणा. तर त्यांच्याकडून अशी चूक झाली की त्यांना लागणार होती 1 वाटी, पण त्यांच्या नवऱ्यांनी आणले 2 वाटी. तर त्या म्हणतात की तुम्ही एवढे कशाला आणलात, आपल्याला एवढे लागत नाही. आपण जर आजची स्त्री बघितली तर काय आपल्या लक्षात काय येईल, मिस्टरांनी जर 50,000 रुपये जर आणले असले, अजून एक 10,000 आगावा नाव का हो असं म्हणलं असतो आपण. पण तेव्हाच्या शरणींचे विचार कसे, तेव्हाच्या शरणी कशा जगल्या, तेव्हाच्या शरणींना कशी शिकवण होती आणि त्या कशा शिकल्या, तर त्या आपल्या पतीला सांगतात की वेचून आणलेले एक तांदूळ करून त्या कचऱ्यातून वेचून आणलेला परत ते त्या कचऱ्यामध्ये नेऊन टाकायला लावतात. केवढं सामंजस्य आणि केवढा त्यांच्यामध्ये मोठेपणा आपल्याला दिसून येतो. आणि बसवांना आणि नीलांबिका हे तर भारतीय स्त्री पतीलाच देव समजून सप्तजनांचे ते दृढ करते आणि पतीला परमेश्वर मानणाऱ्या संस्कृतीत रामकृष्ण परमहंसांनी पत्नीला देव स्वरूप मानले होते. आपण बघतो की आपणच पतीच्या पाया पडतो किंवा पतीची आपण पूजा करतो, पण तेव्हा परमहंस रामकृष्णांनी काय केलं, तर त्यांनी त्यांच्या पत्नीला एका पाटावर बसवलं आणि त्यांची पूजा केली. हे किती मोठेपण आहे आणि किती साम्य पण आहे. तर नीलम्मा आणि बसवांना यांच्यातील सतीपती भाव वर्णनातील आहे. आणि नीलांबिका स्वतःला बसवांनाची विचारपत्नी म्हणून घेते. विचारपत्नी संबोधणे अत्यंत महत्वाचे आहे. यांच्याबद्दल बोलावे तेवढे कमीच आहे. शरणी बोतादेवीचे मूळ नाव निजादेवी. ही काश्मीर देशातील मांडवेपूरच्या राजांची मुलगी असते. तिला काय कमी होती तर राजामध्ये राहायचं की गपचीप आपलं सुख भोगत इकडं तिकडं मस्त राजकन्या म्हणून सन्या. पण नाही, त्यांना ओढ लागली होती माझ्या बसवांनाची. बसवांना काय करतात, बसवांना समता नायक कसे आहेत, बसवांना स्त्री उद्धारक कसे आहेत. बसवांनाची कीर्ती ऐकून त्यांना तेवढं तिथलं सुख सहन होत नव्हतं आणि त्यांनी विचार करायचा की आम्ही एवढे सुखामध्ये राहून आमचे बाकीचे शरण मंडळी किती दुःखामध्ये आहेत, किती संघर्ष करत आहेत, तर आपलं हे सुख आपल्या काही कामाचं नाही. म्हणून बोतादेवीने ते सर्व राजवैभवाचा त्याग केला आणि त्या कल्याणकडे निघाल्या. आणि कल्याणकडे येत असताना वाटेमध्ये त्यांना एक रूप धारण केलेले भक्ती म्हणजे परीक्षा घेण्यासाठी एक रूप पालटून आलेले. आता याच्यामध्ये काहीतरी ते उदाहरण दिलेलं असेल, मी काही म्हणत नाही तसं की त्यांच्यामध्ये काहीतरी त्यांना दृष्टांत दिला वगैरे. तर प्रत्यक्ष शिवराजच ते सुकुमाराचे मदनाचा पुतळा म्हणजे अति सुंदर होऊन तिच्या समोर येतात आणि म्हणतात
की तुझ्या सौंदर्याचं वर्णन करून माझं तुझ्यावर प्रेम जडलं आहे. आणि हे ते सांगण्याचा त्यांना प्रयत्न करतात. तर बोतादेवी म्हणतात, मी तुम्हाला ओळखलं आहे, तुम्ही माझ्या संग एवढी थट्टा चेष्टा करू नका, कारण तुम्ही शिव आहात आणि तुम्हाला 2-2 बायका असताना तुम्ही मला का त्रास देत आहात. मी तर सर्वस्वाचा त्याग करून आलेली आहे, पुन्हा त्या भवसागरात का ओढतात. शिवमय दृष्टी आणि दृढता पाहून शिव तो प्रसन्न होतो. आणि बोते म्हणजेच काय तर वाकळ आणि गोधडी हा शब्द होतो. आणि ते गोधडी ते शिव त्या बोतादेवीला संरक्षण म्हणून त्यांना गोधडी ही भेट देतात. तर ही गोधडी त्यांचं संरक्षण करते आणि त्या कल्याणला जाऊन शरणामध्ये समरस होतात. शरणी अक्कम्मा शास्त्रवृत्ती लेखनवृत्ती कृषी वाणिज्यवादी कायक करुणी भक्ताची पीकदानी पादत्राणे पहारादार खजिना टाळे वगैरेचे कायक करीत व्रतास उनेपणा न आणता करायच्या कृत्यामध्ये सातत्य राखणाऱ्या आणि भक्तांचे अंगण पुण्यक्षेत्र त्यांचे घर आचरची प्राण असलेल्या रामेश्वर लिंगाशी आश्रयस्थान अक्कम्मा ही एक लिंग एक निष्ठा असलेले स्पष्ट जाणवते. लिंगाला अर्पण करण्या अगोदर प्रसाद घेतला तर व्रताचे फळ हे मिळत नाही. एक लिंगावर पूर्ण निष्ठा ठेवावी असे सांगणारी अक्कम्मा एक देव उपासनेची समर्थक आहे. आणि व्रत नेमशील यांचे आचरण करणाऱ्या भक्तांचे घरच हे पुण्यक्षेत्र असे अक्का सांगते. आणि शरणी वरदानी दानम्मा म्हणते, कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील जत तालुका उमरी येथे एक छोटेसे गाव आहे. या गावामध्ये अंतराय व शिरम्मा हे दाम्पत्य राहत होते आणि त्यांच्या उदरी कन्या रत्न जन्मले आणि त्यांचे नाव लिंगम्मा ठेवण्यात आले. तिचे कायक दासोह इष्टलिंग पूजा व शिवयोग सातत्यपूर्ण शिवयोग साधनेमुळे त्यांचे आत्मबळ वाढले आणि त्यांच्यामध्ये दैवी शक्तीचा संचार होतो. अंगविकार नष्ट होऊन लिंगानुभव प्राप्त होतो. असा दैवी सद्भाव प्राप्त करून लिंगम्मा अर्थातच दानम्मा होते. संगमनाथ नावाच्या शरणासोबत दानम्माचे लग्न होते आणि कल्याणमध्ये झालेली प्रतिक्रांती यामुळे शरणांची झालेली वाताहत व वृद्ध झालेले शरीर या पुढे दानम्मा थकली होती. शिवयोग अधिक काळ ती धावपळीत होती. इष्टलिंग करस्थळी घेऊन शेवटी अतिथी अमिनेश दृष्टी पूर्णपणे कायमची त्यांनी मिटली. शास्त्र श्रेष्ठ म्हणावे तरी ते कार्यास भजते. वेद श्रेष्ठ म्हणावे तर ती प्राणीवध म्हणजेच यज्ञास सांगते. श्रुती श्रेष्ठ म्हणावे तर पुढे ठेवून शोधते. तेथे कोठेही तुम्ही परशिव नसल्या कारणे त्रिविध दासोह शिवाय इतरत्र पाहू नये. कुडल संगम देवा स्वतःची गतिशीलता गमावून बसलेल्या समाजात चैतन्य निर्माण केले. शास्त्र प्रमाण मानण्याऐवजी आपला अंतरात्मा अनुभव जाणीव आणि समाज हित लक्षात घेऊन आपले आचार विचार असावेत. त्रिविध दासोह अर्थात आपले मन धन निस्वार्थपणे गुरुलिंग जंगम अर्थातच जाणीव अंतसाक्षी आणि समाजांना अर्पित करावे. अशा पद्धतीने सकळ जीवात्म्यासाठी भेदभाव रहित समाजाची निर्मिती करणे हाच बसवांनाचा जीवनाचा मुख्य उद्देश होता. महात्मा बसवांनाच्या दृष्टीने इष्टलिंग हे केवळ तळहातावर घेऊन पूजा करण्याची वस्तू नाही तर ते विश्वात्म्याचे प्रतीक होते. देह हे देवालय आहे आणि त्यातील आत्मा हा परमात्म्याचा अंश होऊन विराजमान जाणून घेण्यासाठी त्यांच्या साक्षात्कारासाठी मूर्तीपूजा ही करू नये किंवा इष्टलिंगाला मूर्ती मानू नये, कारण ते शिवाचे प्रतीक आहे. खरंच केवढी ही व्यापक संकल्पना. उच्च जात उच्च वर्गांचे जीवन जगण्याच्या निरर्थकतेचा परिचय महात्मा बसवांनांनी स्वानुभवातून दिलेला आहे. वास्तविक पाहता महात्मा बसवांना युग प्रवर्तक महान शरणीचे जीवन कार्य सांगणे सोपे नाही. तरी सर्व शरणीचे प्रगल्भ सुसंस्कृत विज्ञानवादी प्रज्ञासंपन्न
विचार साध्या आणि सोप्या भाषेत मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि श्रोत्यांचा प्रतिसाद सुज्ञ श्रोत्यांच्या हृदयाला हे विचार भिडवण्याचा माझा छोटासा प्रयत्न बसववादी शरणांची वचन संपदा वाचून मला अस्वस्थ बसू देत नव्हती. माझे मन मला म्हणत होते की आता तुला तुझे काही सांगण्याची वेळ आली आहे. म्हणून मी हा अल्पासा प्रयत्न केला. वर्तमानाला सामोरे ठेवून मला जे वचन साहित्य वाचायला मिळाले ते वाचून ज्ञान घेऊन अजून खूप काही सांगायचे आहे. बरेच काही महत्वाचे विषय राहून गेलेत, पण चांगली गोष्ट योग्य वेळी संपवावी लागते. माझ्या मनात खूप हुरहुर देखील आहे. सारे कल्लोळ बाजूला ठेवून शांतपणे मी आपला निरोप घेत आहे. सर्वच शरणांची ओळख नसताना सुद्धा माझा संवाद ऐकला. त्यातून एक निरपेक्ष नाते निर्माण झाले आहे आणि मनाला शांत आणि समाधान करू शकते याची मला प्रचिती आली आहे. महात्मा बसवांना म्हणतात त्याप्रमाणे आधी स्वतःला जाणून घ्या, समाधान करा, मन गुंतवा. माणसं आपलीशी होतात, अतूट नातं निर्माण होते, हे अनुभव लागतात. अनुभव म्हणजे वचन नाही का? हे नातं शेवंडेज अनुभव मंडपमुळे निर्माण होऊ शकलं. संपूर्ण ग्रुपची मी कृतज्ञ आहे. असा लोभ राहू द्या. सर्वांचे आभार व्यक्त करते. सर्वांना शरणो शरणार्थी. शरणो शरणार्थी अनिता देवशाला मॅडम. इकडे अभिषेक सर पण आहेत. स्टार्टिंगला ते बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण अभिषेक सर तुम्हाला काय बोलायचं असेल तर बोला. देवशाला मॅडम तुम्ही खूप छानरित्या संक्षिप्तात शरणांची त्यांच्या जीवनावर आणि त्यांचे वचनावर तुम्ही बोलला आहात. आम्ही खूप आभारी आहोत की आज वेळात वेळ काढून तुम्ही इकडे बोलायला आलात. आणि मला ही खात्री आहे की सगळ्यांना काही ना काहीतरी प्रश्न किंवा वचन काही शेअर करायचं असेल तर नक्की शेअर करा. अभिषेक सर तुम्हाला काय बोलायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून बोलू शकता. सर्वांना भक्तिपूर्वक शरणो शरणार्थी. तर आजचा हा 10वा भाग आहे आणि या 10व्या भागामध्ये दैवशाला पाटील मॅडम यांनी बसवादी शरणांच्या आंदोलनामध्ये स्त्रियांचं योगदान नक्की काय होतं यावर समर्पक विश्लेषण केलेलं आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहतो की वारकरी संतांची चळवळ महाराष्ट्रामध्ये होती, त्याच पद्धतीनं महानुभावांची चळवळ महाराष्ट्रामध्ये होती, त्याच पद्धतीनं लिंगायत शरणांची चळवळ देखील या महाराष्ट्रामध्ये होती. आणि या महाराष्ट्रामध्येच नाही तर कर्नाटक आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या चळवळीचं लोण हे पसरलेलं होतं. स्त्री पुरुष समानता, समता, बंधुता, न्याय, विवेकवाद, बुद्धिप्रामाण्यवाद, ग्रंथ प्रामाण्याला विरोध, अंधश्रद्धेला विरोध, याचबरोबर कायक आणि दासोह या मूल्यांचा बसवादी शरणांनी पुरस्कार केलेला होता. याचबरोबर दाम्पत्य जीवनाला त्यांनी अतिशय महत्व दिलेलं होतं. म्हणून बसवादी शरणांच्या आंदोलनामध्ये दाम्पत्य म्हणून सहभागी झालेले काही शरण होते. त्याच्यामध्ये अयदकी लक्कम्मा मारय्या म्हणजे तांदूळ वेचणारी लक्कम्मा आणि मारय्या, त्यानंतर अक्क महादेवी, त्याच पद्धतीनं बसवन्ना, नीलांबिका, गंगांबिका, अमुकी देवय्या रायम्मा, जगदासीमय्या दुग्गये, अशी आपल्याला अनेक नावं सांगतात की जे पती आणि पत्नी दोघंही त्या विचारामध्ये सहभागी देवाचे सामरस्य समजावे असं बसवांना वचनात सांगतात. म्हणजे थोडक्यात आपल्या लक्षात येतं की बसवादी शरणांनी कोणत्याही संन्यासवादाला अतिशय महत्व दिलेलं नाहीये किंवा एकटे राहण्याला त्यांनी महत्व दिलेलं नाहीये. तर सतीपती दोघे एका विचाराने आपलं जीवन जगणं हे अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने धार्मिक चळवळीचं महत्व नक्की काय आहे तर एक गोष्ट बसवादी शरणांनी अधोरेखित केलेली होती ती म्हणजे दाम्पत्य जीवनाचा त्यांनी पुरस्कार केलेला होता. एक स्त्री असून आपल्या तिला सांगते की तुम्ही काम करण्यासाठी जावा, निघावे स्वामी, जावे महाशिवशरणांच्या सदनात, वेचून आणावे तांदूळ, करावा दासोह, मारय्या प्रिय अमरेश्वर लिंगासाठी. याच्यामध्ये सुद्धा आपल्या लक्षात येते की दासोहाची जी काही संकल्पना आहे किंवा कायकाची जी संकल्पना ही स्त्रियांनी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये समाज मनामध्ये त्या चळवळीमध्ये रुजवण्याचं काम केलेलं होतं. म्हणजे कद्री रेमवे नावाची एक स्त्री होती जी शरणी होती. ती कद्री रेमवे सूत कातणारी शरणी, ती सूत कातत असताना एक दिवशी तिच्याकडे 25 ते 30
तरुण संन्यासी येतात ती त्यांना विचारते की तुम्ही हे तरुण संन्यासी आहात, तरुण आहात, तुमच्यामध्ये कष्ट करण्यासाठी ताकद आहे, मग असं असताना तुम्ही संन्यास धारण करून भिक्षावृत्तीने जीवन का जगता? तिच्या या प्रश्नामुळे ते विचार करायला लागतात आणि त्यांचं मन परिवर्तन होतं. मग त्यांना ती आपल्या शेताचे काही तुकडे करून भाग करून देते आणि सांगते की तुम्ही हे सर्व शेत कसं आणि यातून मिळणार काही उत्पन्न तुम्ही ठेवा आणि काही उत्पन्न मला द्या. म्हणजे खऱ्या अर्थाने शेतीला प्राधान्य, आंदोलनाचं खऱ्या अर्थाने वैशिष्ट्य होतं. म्हणजे कायकाचा सिद्धांत समाजाला सांगितला नाही तर तो प्रत्यक्ष कृतीमध्ये आणलेला होता. म्हणून आस्था कायकात मग्न विसरावे गुरुदर्शन, आस्था कायकात मग्न विसरावे लिंग दर्शन, आस्था कायकात मग्न जंगम दर्शन विसरावे, कारण अमरेश्वर लिंग कायकात सामावलेले आहे, असं अमुगी रायम्मा सांगते. म्हणजे यामध्ये सुद्धा आपल्याला स्त्रियांनी श्रमाचं किती महत्व मोठ्या प्रमाणामध्ये बसवादी शरणांच्या आंदोलनामध्ये अधोरेखित केलेलं होतं हे दिसतं. या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या भूमीवर पहिली महिला कवयित्री म्हणून अक्क महादेवींचं नाव आपण घेतो. तर त्या अक्क महादेवींनी शिवाला आपला पती मानलेलं होतं आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं विरह रचना त्यांनी आपल्या वचनांच्या माध्यमातून केलेली आहे. म्हणजे या भारतामधली पहिली प्रेम कवयित्री कोण आहे तर ती अक्क महादेवी आहे. कारण प्रत्यक्ष देवाला पती मानून त्याच्या विरहाचं गीत म्हणजे वचन त्यांनी लिहिलेलं आहे आणि याचबरोबर समाज मनाचं दर्शन त्यांनी घडवलेलं आहे. म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गौरव, पुरस्कार आणि त्याचं दर्शन अक्क महादेवींच्या अनेक वचनांमध्ये दिसतं. त्याच पद्धतीनं लक्कम्मा आणि मारय्या ह्या दोघांचं आपल्याला चरित्र माहिती आहे की लक्कम्मा ही एक तांदूळ वेचणारी स्त्री आणि तिचे मारय्या नावाचे पती दोघेही एकच व्यवसाय करायचे. बसवण्णांच्या महामनीमध्ये म्हणजे घरामध्ये जाऊन प्रसाद निलयामध्ये जे काही तांदूळ लागतात ते स्वच्छ करण्याचं काम ते दोघं करायचे. आणि आजारी असल्यामुळे लक्कम्मा घरी थांबते आणि पतिदेव कामाला जायला उशीर करतात. त्यावेळी पत्नी सांगते की निघावे स्वामी जावे महाशिव शरणांच्या सदनात, वेचून आणावे तांदूळ करावा दासोह मारयपी अमरेश्वर लिंगासाठी. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येते की पतीला त्याच्या श्रमाचं महत्व सांगते, आठवण करून देते की तू कामासाठी निघून जा. म्हणजे स्त्रियांनी श्रमशक्तीचा किंवा कायकाचा केलेला गौरव हा भारताच्या इतिहासामध्ये अयोध्येची लक्कम्मानी पहिल्या केलेलं असं मला वाटतं. कारण यापूर्वी असं कोणतं उदाहरण कोणत्याही भक्ती चळवळीमध्ये दिसत नाहीये. स्त्रियांना कोणत्याही पद्धतीनं धर्म सांगण्याचा, धर्मग्रंथ लिहिण्याचा, धर्मग्रंथ वाचण्याचा, धर्मग्रंथावर चिंतन करण्याचा आणि धर्मग्रंथाची चिकित्सा वाचण्याचाच अधिकार नव्हता, तिथं चिकित्सा करण्याचा हक्क अधिकार मिळणं ही अतिशय लांबची गोष्ट होती. मात्र बसवादी शरणांनी वचन साहित्याच्या रूपाने स्त्रीला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार प्राप्त करून दिला. स्त्रिया वचन लिहू लागल्या, स्त्रिया साक्षर झाल्या, समाजमनाचं निरीक्षण करू लागल्या, धर्मग्रंथांची चिरफाड करू लागल्या. आणि अक्कम्मा नावाची एक गवयाची स्त्री वचनांमध्ये लिहिते की शास्त्र, गणित, व्याकरण वगैरे जे काही आपण खऱ्या अर्थाने विद्या म्हणतो, तर या विद्यांमध्ये निपुण होण्यापेक्षा कायकामध्ये आपलं मन तरबेज करणं आणि आपल्या कायकामध्ये आपण निपुण होणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे तात्कालीन समाजामध्ये रूढ असणाऱ्या अनेक गोष्टी त्यांनी फाटा देऊन नवविचाराची निर्मिती केलेली आहे. म्हणून बसवादी शरणांचं, महात्मा बसवेश्वरांचं आंदोलन हे खऱ्या अर्थानं नवनिर्मितीचं आंदोलन होतं. म्हणजे मंदिराकडे घेऊन जाणार ते आंदोलन नव्हतं, तर मंदिरातून मुक्त करून अंतरंगाला ईश्वराचं दर्शन ते घडवणार होतं. स्त्रियांना दानम्मा एक स्त्री असून देखील 1,00,000 लोकांना लिंगदीक्षा देऊन धर्मप्रचाराचं काम करते. म्हणजे स्त्रीला धर्मदीक्षा देण्याचा हक्क अधिकार, स्त्रीला धर्मप्रचार करण्याचा हक्क अधिकार, धर्मग्रंथ लिहिण्याचा, धर्मग्रंथ सांगण्याचा आणि धर्मग्रंथाची चिकित्सा करण्याचा हक्क अधिकार बसवण्णांनी शरणांनी दिलेला होता. आणि हे खऱ्या अर्थाने भारताच्या इतिहासामध्ये अतिशय महत्वाचं योगदान महात्मा बसवेश्वरांनी शरणांनी दिलेलं आहे. म्हणून याचं स्मरण आपण वारंवार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अशा अनेक शरणी होत्या, त्याच्यामध्ये सत्यक्का नावाची एक स्त्री होती. ती रस्ता झाडण्याचं काम करत होती. आता रस्ता झाडणारी स्त्री अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम करते आणि ती म्हणते की रस्त्यामध्ये मला जर सोन्याने भरलेल्या मोहरांचा थैली सापडली तर त्याला मी हात लावणार नाही, कारण ते परधन आहे, परधनाला मी हात लावणार नाही, ते हात न लावता मी राजाला परत करेन असं ते सांगते. म्हणजे इतका प्रामाणिकपणा आपल्या कामाच्या बाबतीमध्ये आपण ठेवला पाहिजे असं ते सांगते. तांदूळ कांडणारी कोटनद सोमवे नावाची स्त्री आहे. ती म्हणते की आपण आपलं काम व्यवस्थित केलं पाहिजे, की लक्षपूर्वक कांडले नाही तर तांदळाचे 2 तुकडे होतात आणि तुकडे झालेला तांदूळ हा भात करण्याच्या लायकीचा राहत नाही. म्हणून
आपण आपलं काम हे लक्षपूर्वक केलं पाहिजे. कामामध्ये आपण एकरूपता प्राप्त केली पाहिजे असं ते सांगते. म्हणजे खऱ्या अर्थाने आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि साहित्य या सर्व क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी अतिशय मोठं योगदान दिलेलं होतं आणि ते आपल्याला या शर्लींच्या जीवनचरित्रावरून विषद करण्याचा प्रयत्न अतिशय समर्पकपणे देवशाला पाटील मॅडम यांनी केला. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आता कुणाला काही प्रश्न असतील किंवा कुणाला काही वचन सांगायचं असेल किंवा काही बोलायचं असेल तर तुम्ही बोलू शकता. हा मुक्त अनुभव मंडप आहे, याच्यामध्ये सर्वजण आपली मतं मांडू शकतात. सर्वांना शरणू शरणार्थी. तुमची मतं मांडण्यासाठी हँड राईज करा. एकेकाला आपण संधी देऊयात. सर्वांनी बोलणं अपेक्षित आहे. शरणू शरणार्थी. कीर्ती मॅडम आणि अनिता मॅडम काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होता, त्यांनी हँड रेज केला होता. त्या आहेत का? कीर्तीताई, अनिताताई? ठीक आहे, मला असं वाटतं त्या नाही आहेत आता इकडे, पण त्यांना बोलण्याची इच्छा होती. अजून कोणाला वचन सांगायचंय, त्याचं विश्लेषण करायचंय, काय बोलायचंय, काय सजेशन द्यायचंय तर नक्की द्या. ठीक आहे, मग हा सत्र आपण इकडेच एंड करूया. शरणू शरणार्थी देवशाला मॅडम, शरणू शरणार्थी अभिषेक सर, शरणू शरणार्थी सगळ्यांना. सर्वांना भक्तिपूर्वक शरणू शरणार्थी. मला मला बोलण्याची संधी उपलब्ध केल्याबद्दल अभिषेक सरांचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करते. सर्व ग्रुपचे मी आभार व्यक्त करते. सर्वांना शरणू शरणार्थी. शरणू शरणार्थी मॅडम. छान बोलला मॅडम, खूप छान. सर्वांना शरणू शरणार्थी.